श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आहे देव उठणी कार्तिकी एकादशी. मग आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या उच्च कोटीच्या सेवा तर करायच्याच आहेत, पण आपल्याला काही चुका देखील होऊ द्यायच्या नाहीत. मग त्या कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आज आहे कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठणी एकादशी. आता या दिवशी आपण भगवान विष्णूंना त्यांचा जो प्रिय आहे तो आपल्याला प्रसाद त्यांना अर्पण करायचा आहे. आता कार्तिकी मास शुक्ल पक्ष एकादशी तिथीची सुरुवात ही 1 नोव्हेंबर 2025 वार शनिवार या दिवशीच सुरुवात झालेली आहे. 9:22 सुरू झालेली आहे आणि आज रविवार 2 तारखेला 7:32 संपते. पण उदय तिथीनुसार आपल्याला कार्तिकी एकादशीचे व्रत जे आजच करायचे आहे. तर 1 नोव्हेंबरची एकादशी ही दशमीयुक्त आहे, त्यामुळे या दिवशी व्रत उपवास करायचा नाही. तसेच आता आपण आज आहे रविवार, मग आज आपण व्रत करणार आहोत, तर मग व्रत सोडण्याची वेळ देखील आपण जाणून घेणार आहोत. आता व्रत कधी सोडायचं तर बघा, 3 नोव्हेंबर सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 8:46 दरम्यान आपल्याला व्रत आपलं जे हे एकादशीचं व्रत उपवास द्वादशी हे सोडायचं आहे. आता एकादशी व्रत हे आपण 2 तारखेला म्हणजे आजच धरणार आहोत. मग या दिवशी आपल्याला काही चुका देखील करायच्या नाहीत. तसेच भगवान विष्णूंना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. आता आजच्या दिवशी बघा, आपल्याला तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती देखील तुम्ही श्रीसूक्त तसेच पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करू शकतात. कारण की बघा, भगवान विष्णूंची मूर्ती जरी कोणाकडे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती अगदी प्रत्येकाच्या घरात असतेच. त्यानंतर त्यांना बाळकृष्णांना पिवळा तिलक लावायचा आहे, पिवळे फुलं अर्पण करायचे आहे, तसेच प्रसाद अर्पण करायचा आहे. आता आज उपवास आहे, मग आपण साबुदाणा खिचडी तर प्रत्येकाच्या घरात होते, मग आपण तो देखील प्रसाद म्हणून बाळकृष्णांना नक्कीच ठेवू शकतो. तसेच अतिशय प्रिय असा भगवान विष्णूंना प्रसाद जो कोणता आहे तो म्हणजे शिंगाड्याचा प्रसाद, आणि तो प्रसाद आपल्याला आज भगवान विष्णूंना द्यायचा आहे आणि विष्णूंना दिल्यानंतर आपण देखील तो ग्रहण करायचा आहे. तसेच भगवान विष्णू, आता हा जो चातुर्मासाचा कालखंड असतो ते समजा झोपलेले असतात, मग आज योग निद्रेतून उठतात, म्हणून त्यांना केळीचा प्रसाद देखील आज दाखवला जातो. केळी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. जर तुम्ही हा प्रसाद आजच्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण केला तर तुमच्या जीवनात येणारे सर्व अडचणी विघ्न नक्कीच भगवान विष्णू माता लक्ष्मी दूर करतात. तसेच आज आहे कार्तिकी एकादशी. मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंना उसाचा रस देखील अर्पण करतात प्रसाद म्हणून, कारण की आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कठीण समस्या असू द्या त्या दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी जी आहे ती येते. आता ही आहे देव उठणी एकादशी. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गुळ अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्ती होते. तर बघा, आपण आज एकादशीच्या दिवशी समजा आपल्याला जो कोणता प्रसाद अर्पण करणं होईल तो आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचा असतो, जेणेकरून भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. आता ही देव प्रबोधिनी एकादशीला आपण गायीची सेवा देखील करायची असते. तसेच गरजूंना होईल तेवढे यथाशक्ती दान देखील करायचे असते. आता यामुळे बघा, आपल्या कुंडलीतील जर चंद्र कमजोर असेल तर तो नक्कीच मजबूत होतो. तसेच बघा, आपण भगवान विष्णूंना दूध देखील अर्पण करू शकतो, त्यावरती तुळशीपत्र नक्की ठेवावे. त्याशिवाय भगवान विष्णू कोणताच प्रसाद ग्रहणच करत नाहीत. आता या दिवशी आपल्याला, आपण अगोदरच म्हटलं, आपल्याला चुकी करायची नाही. तर ती कोणती चुकी करायची नाही तर बघा, तांदळ. कार्तिकी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत. यामुळे आपले मन स्थिर राहत नाही, कमजोर होते. एकादशीला भात खाणाऱ्या व्यक्तीचा पुढील जन्मात सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रूपात जन्म होतो असे म्हणतात. तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो. त्याचबरोबर या दिवशी जवस असे पदार्थ सुद्धा खाऊ नयेत. बघा, कार्तिकी एकादशीच्या दिवशी कांदा लसूण हे तामसिक
पदार्थ आहेत, त्यामुळे आपल्याला हे देखील आजच्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी या पदार्थांचा देखील आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी हे पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही। तामसिक अन्नपदार्थ जे आहेत ते कुटुंबातील सदस्यांनी देखील ग्रहण करायचे नसतात एकादशीच्या दिवशी, जेणेकरून बघा आपण जे काही व्रत करणार आहोत त्याचे देखील आपल्याला फळ मिळत नाही आणि उलट बघा आपल्या पूर्ण कुटुंबालाच याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते भोगावे लागतात। तसेच या दिवशी उडीद डाळीचे देखील सेवन करायचे नसते। वांग देखील तामसिक पदार्थामध्येच मोडतं, त्यामुळे या नियमांचे पालन आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे जरी बघा तुम्हाला उपवास नसेल तरी देखील तुम्ही या पदार्थाचे सेवन करायचे नाहीत। तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान विष्णूंच्या सेवा तसेच कोणत्या चुका करायच्या नाहीत ते देखील बघितलं आहे। तसेच देवप्रबोधिनी एकादशीला तुलसी विवाह देखील केला जातो, त्यामुळे या दिवशी चुकून देखील तुळशीचं पान तोडू नका। म्हणजे कोणतीही एकादशी असू द्या, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, पण एकादशीच्या दिवशी चुकूनही तुलसी मातेचं पान जे आहे ते तोडायचं नाही। एकादशीला पाणी देखील तुळशीला घालायचं नसतं, कारण की तुळशी मातेचं देखील व्रत असतं। पूजा करायची असते, हळदी कुंकू दिवा अगरबत्ती, पण पाणी घालायचं नसतं। तर बघा तुम्हाला जर शक्य झालं तर आजच्या दिवशी व्यंकटेश स्तोत्र वाचा, विष्णू सहस्त्रनामावली या सेवा करा। तसेच सकाळी तुलसी मातेजवळ, सायंकाळी तुपाचा दिवा लावा, उंबरट्याच्या बाहेर देखील दिवा लावा। अशा प्रकारे आज देव उठणी एकादशी आहे। तर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या प्रिय ज्या कोणत्या उच्च कोटीच्या सेवा आहेत त्या आपल्याला जास्तीत जास्त करायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान समृद्धी नांदेल। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।